व्यक्तिगत प्रतीक मोरे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। सोबतच मित्रांनो, खरं तर एकदम छोट्याशा शॉर्ट नोटीसवरती आपण इतक्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा विशेष करून कौतुक करतो की आपल्या लोकांची ज्ञानाची भूक जी आहे ही खूप मोठी आहे, निदर्शनास माझ्या त्या ठिकाणी आलेलं आहे। दुसरा मुद्दा अतिशय असा आहे की कंपनीचं चर्चासत्र म्हटलं की ते उत्पादन सांगणार, हे ह्याच्यावर चालतं, ते त्याच्यावरती चालतं। याच्यापेक्षा अतिशय वेगळ्या पद्धतीचं एक चर्चासत्र खऱ्या अर्थाने या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे तुम्ही सगळ्यांचं लक्ष बारकाईने असू द्या, बारक्या पोरांनी फक्त कालवा करू नका। अवघ्या तासाभरामध्ये डाळिंब शेतीशी निगडीत ज्या काही बेसिक समस्या आहेत याच्यावरती प्रकाश टाकण्याचा एक छोटासा प्रयत्न मित्रांनो या माध्यमातून मी करणार आहे। थोडासा डाळिंब शेतीच्या इतिहासामध्ये जर घुसलो आपण तर मला पहिल्यांदा तुमचं अभिनंदन यासाठी करावं लागतंय की मित्रांनो, गेल्या अनेक वर्षामध्ये भारतामध्ये शेती समृद्ध होत असताना शेतीमध्ये नेमकी श्रीमंत करणारी पिकं कोणती होती याचा शोध गेल्या अनेक वर्षामध्ये बऱ्याच तज्ञांना लागला नाही। परंतु अगदी गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर मित्रांनो, आपल्या बघण्यामध्ये आजपर्यंत सर्वाधिक मोठा शेतकरी हा नाशिकचा होता। स्वाभाविक आहे, त्यांचे परिश्रम होते, कष्ट होते, द्राक्षासारखं खिशालाही परवडणारं किंवा एकंदरीत आपल्या डोळ्यालाही सुंदर दिसणारं पीक एकंदरीत या नाशिकमध्ये होतं। त्यामुळे आपल्याला वाटायचं की चला द्राक्ष बागायतदार मोठा आहे, तो आज देखील मोठा आहे, त्याच्यामध्ये दुमत असण्याचं माझं कारण नाहीये। परंतु मित्रांनो, आज तुम्ही गेल्या 5 वर्षामध्ये परिस्थिती जर पाहिली तर निश्चितपणानं डाळिंब पीक हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरताना त्या ठिकाणी पाहायला मिळतं। गेल्या 5 वर्षामध्ये डाळिंबाचे कन्सिस्टंट चांगल्या स्वरूपाचे दर जे आहेत हे तुम्हाला एकंदरीत पाहायला मिळत आहे। आता मुद्दा हा दुसरा देखील महत्वाचा आहे की डाळिंब हे पीक महाराष्ट्रासाठी पारंपरिक आहे, परंतु मध्यंतरीच्या 4 ते 5 वर्षामध्ये जो सोलापूर जिल्ह्याचा सांगोला पट्टा असेल, माझ्या पुरंदर तालुक्यातला काही विविध गावं असतील, फलटण तालुक्यातला मोठा बेल्ट होता किंवा तुमच्याकडे देखील काही ट्रॅडिशनल बेल्ट आहेत, हे सगळे बेल्ट त्याच्यामधनं डाळिंब पूर्णपणे निघून गेलं। ज्या गावामध्ये हजारो एकर डाळिंब होत होतं, हा डाळिंबाचा पट्टा जो आहे हा पूर्णपणे संपून गेला। आता याच्या मागचं कारण काय होतं की विविध कारण आहेत। तेल्या नावाचा रोग आला, मर नावाचा रोग आला, विविध समस्या आल्या, शेतकऱ्यांना नियंत्रित होत नाहीत, म्हणून खऱ्या अर्थानं डाळिंब कमी झालं। मित्रांनो, डाळिंब जरी कमी झालं असलं तरी असं झालं नाही की महाराष्ट्रामध्ये एकही डाळिंबाचं झाड नव्हतं। म्हणजे हे निश्चितपणे नाही की संकट किती जरी मोठं असलं तरी त्यातून देखील वाट काढणारे शेतकरी जे आहेत हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये होते। दुसरा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की गेल्या 2 वर्षामध्ये तुम्ही टोमॅटोच्या बाबतीतली परिस्थिती बघितली असेल, 3000 रुपये कॅरेट, 2000 रुपये कॅरेट ही पाहायला मिळेल ना तुम्हाला। शेतकरी करोडपती झाले हे देखील वास्तव आहे, कारण टोमॅटोमध्ये संबंध देशामध्ये महाराष्ट्राचा 7वा नंबर लागतो। टोमॅटोमध्ये म्हणजे एकरेजच्या बाबतीमध्ये कर्नाटक सारखं राज्य असेल, साऊथ मधली काही विशिष्ट राज्य असतील, इकडे एमपी आहे, राजस्थान आहे, हिमाचल प्रदेश पण तुमच्या पुढे। पण मित्रांनो, हे जे लार्जर प्रोड्युसर, सर्वाधिक मोठ्या प्रमाणावरती उत्पादन घेणाऱ्या राज्यांमध्ये लिपकर व्हायरस नावाचा रोग आला। स्वाभाविकपणे करोडो एकर, लाखो एकर क्षेत्र जे आहे हे पूर्णपणे संपून गेलं। त्यामुळे ती जबाबदारी कोणावरती आली? तुमच्यावरती आली। त्यामुळे कुठला रोग येणं, काय येणं वाईट नसतं, समस्या असतील तरच बाजारभाव देखील मिळणार आहेत, हे देखील वास्तव आहे। त्यामुळे मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये समस्या जरी आल्या तरी समस्येतून मार्ग काढणारा शेतकरी कोणता आहे तोच निश्चितपणाने त्या ठिकाणी चांगले पैसे कमवू शकतो आणि आपल्या स्वप्नांची पूर्तता मित्रांनो करू शकतो। त्यामुळं आता शेती भावना म्हणून करण्याची राहिलेली नाहीये। शेतीमध्ये तंत्राला तुम्ही जर चांगल्या पद्धतीने मेहनतीची जोड जर दिली तर निश्चितपणाने शेती ही येणाऱ्या काळामध्ये प्रॉफिटेबल होणार आहे। आणि सगळ्यात महत्वाचं, आता लोकांना कळायला लागलं की डाळिंबामध्ये पैसे आहेत, आता डाळिंब लोक लावायला लागली। परंतु तुमच्याकडे ट्रॅडिशनल फार्मिंग आहे, तुम्ही एकदम योग्य वाटेवरती आहात, हे मला तुम्हाला या ठिकाणी आनंदाने सांगायचंय। मित्रांनो, हे वर्ष, इथून पुढची 3 वर्ष देखील डाळिंबाला खूप चांगल्या पद्धतीचे राहणार आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचं मॅनेजमेंट करायचंय आणि या ठिकाणी आपली जी स्वप्न आहेत ती त्या ठिकाणी पूर्ण करायची। बेसिक अडचणी डाळिंबामध्ये होत्या, ती म्हणजे डाळिंब क्षेत्र कमी होण्याचं सगळ्यात बेसिक कारण होतं की मर नावाचा रोग होता, तेल्या नावाचा रोग होता। या 2 रोगांमुळे खऱ्या अर्थानं खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी अडचणीला सामोरं जावं लागलं। आता मर रोग म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की मर म्हणजे जमिनीमधली आलेली एखादी बुरशी असते। परंतु मित्रांनो, मर रोग येण्यामध्ये जवळपास स्क्रीनवरती दिलेली ही सगळी कारण आहेत। निमॅटोड जर तुमच्या शेतामध्ये जास्त असेल तर देखील मित्रांनो मर येते। दुसरा मुद्दा महत्वाचा आहे की शॉर्ट पिन होल बोरर ज्याला म्हणतो किंवा स्टेम बोरर ज्याला तुम्ही म्हणू शकता, हा जर खोडकिडा आपल्या शेतामध्ये जास्त असेल तरी देखील तुमच्या शेतामध्ये मर येऊ शकते। त्यानंतर खालचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की बऱ्याच अंशी मोठं क्षेत्र जर असेल, ड्रीप तुम्ही अंतरलेला असेल तर बऱ्याच अंशी हलकं ड्रीप असतं किंवा आपलं फारसं लक्ष जात नाही, तर एखादा ड्रिपर बंद पडतो आणि एखादा ड्रिपर जर बंद पडला अचानकपणे ते झाड वाळायला लागतं। अशा स्थितीमध्ये पण तुम्हाला वाटतं की माझं झाड मरायला लागलं, ऍक्च्युअली तिथं पाणी भेटत नसतं,
पण आपल्याला एक स्वभाव आहे की चला काय झालं की लगेच दुकानामध्ये जायचं, बुरशीनाशक आणायची, जमिनीमध्ये सोडायची. तर हे देखील कारण असं की तुमची झाडं त्या ठिकाणी वाळू शकतात. त्यानंतर बुरशी आली बघा खाली, सिरॅटोसिड बुरशी आहे, फ्युजेरियम बुरशी आहे, स्क्लेरोशियम, रायझोक्टोनिया आणि फायटोप्थोरा. या 5 प्रकारच्या बुरशांमुळे मित्रांनो खऱ्या अर्थानं मर आपल्या शेतामध्ये येत असते. आणि वरील देखील अनेक कारणं जी आहेत ही देखील तुम्हाला मित्रांनो मी त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. खाली घ्या. यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे की निमॅटोडमुळे येणारी मर जर असेल तर ही कशा स्वरूपाची असते. मित्रांनो, निमॅटोडमुळे येणारी मर जर असेल तर तुम्ही जनरली शेतामध्ये ज्यावेळेस खत भरता त्यावेळेस थोडीशी चरी काढता किंवा बऱ्याच अंशी आपण तुमचा वाफा जो आहे तो देखील फोडून घेतो. अशा वेळी मुळं वरती आल्यानंतर तुम्हाला कळतं की माझ्या इथं बाबा निमॅटोडच्या गाठी आहेत. परंतु बऱ्याच अंशी शेंड्याकडची पानं जी आहेत ही देखील तुमची पिवळी झालेली दिसतात. मोठं झाड जे असतं ते मोठं झाड जर तुम्ही बघितलं असेल तर त्याला कुठल्याही प्रकारचं फुल लागत नाही जर त्या झाडावरती निमॅटोड मोठ्या प्रमाणावरती आला असेल तर. त्यानंतर ही परिस्थिती जर जास्त प्रमाणामध्ये वाढली तर निश्चितपणे निमॅटोडमुळे देखील तुमच्या झाडामध्ये मर येऊ शकते आणि तुमचं झाड जे हे संपूर्णपणे संपून जाऊ शकतं, वाळून जाऊ शकतं. या पुढे दुसरा मुद्दा असा महत्वाचा आहे की फ्युजेरियम बुरशीमुळे येणारी मर, 1 नंबरचा फोटो. याच्यामध्ये तुम्ही बघितलं जर असेल तर खालचं जमिनीमधलं मूळ तुम्ही जर काढून घेतलं मुळं, त्याला मधून जर फाडलं तर मधल्या बाजूला पूर्णपणे तपकिरी रंगाची बुरशी त्या ठिकाणी साठलेली असते. ही फ्युजेरियम मुळे येणारी मर आहे, फोटो क्रमांक 1. मित्रांनो, जमिनीमधली अपायकारक बुरशी आहे फ्युजेरियम बुरशी. लक्षात ठेवा, जमिनीमधलं पाणी आणि अन्न हे झायलेम आणि फ्लोएम नावाच्या नळीमधून झाडापर्यंत पोहोचवलं जातं. तर अशा स्थितीमध्ये ही जी बुरशी आहे ही मुळांच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं काम करते आणि झायलेम आणि फ्लोएम नावाची नळी पूर्णपणे ब्रेक करून टाकते, तिला पूर्णपणे सडवून टाकते, जेणेकरून जमिनीच्या मध्ये असलेले अन्न, खतं, पाणी याचा पुरवठा जो आहे तो झाडापर्यंत होत नाही आणि अशा स्थितीमध्ये फ्युजेरियम नावाची मर येते. दुसरा मुद्दा आहे की पिनहोल बोरोर जर असेल, सातत्यानं तुमच्या खोडावरती अटॅक करत असेल तर अशा स्थितीमध्ये सुद्धा अन्न आणि पाण्याचा प्रवाह जो आहे तो झाडामधला पूर्णपणे थांबून जातो आणि त्या ठिकाणी देखील प्रामुख्यानं मर येताना पाहायला मिळतं. या पुढे त्यानंतर बघा, आपल्या परिसरामध्ये महाराष्ट्रातलं क्षेत्र कमी झालं ते म्हणजे या प्रकारच्या मरीमुळे झालं. सिरॅटोसिट नावाची मर आहे. ही जर मित्रांनो मर बघितलं, सिरॅटोसिट नावाची बुरशीचं नाव आहे. एकच पीक अनेक वर्ष एका जमिनीमध्ये जर आपण सातत्यानं घेत असेल मित्रांनो तर अशा स्थितीमध्ये जमिनीमधला ऑर्गॅनिक कार्बन हा सातत्यानं कमी होतो. आपण रासायनिक खतांचा वापर देखील शेतीमध्ये सातत्यानं करतो, आपण विविध प्रकारच्या केमिकलच्या आळवण्या देखील करतो. या गोष्टी करणं गरजेचं आहे, पण त्यासोबतच जमिनीमधला ऑर्गॅनिक कार्बन, सेंद्रिय कर्ब देखील तुम्ही मेंटेन करणं गरजेचं आहे. आता सेंद्रिय कर्ब काय बॉटलमध्ये येत नाही. सेंद्रिय कर्ब वाढवायचं असेल तर हिरवळीची खतं काढणे असेल, चांगला मल्च करणे असेल, तुमच्या शेतामध्ये चांगल्या पद्धतीनं गाईचं खत भरणं असेल, कंपोस्ट खत, गांडूळ खत, निंबोळीच्या पेंडी, या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ कुजलेल्या तुम्ही ऍड करू शकता त्या सिच्युएशन मध्ये तुमच्या जमिनीमधला ऑर्गॅनिक कार्बन हा चांगल्या अवस्थेमध्ये येतो. मित्रांनो, जमिनीमधला ऑर्गॅनिक कार्बन हा जमिनीचा आत्मा म्हटलेला आहे. कारण जमिनीतली मुठभर माती जरी तुम्ही घेतली आणि ती माती तुम्ही लॅबमध्ये टेस्ट करायला गेला तर त्याच्यामध्ये अनेक फायद्याचे जीवाणू, फायद्याच्या बुरशा, फायद्याचे अनेक घटक त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. याच्यावरून समजू शकता की जमीन जिवंत आहे. पण मित्रांनो, तुमच्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण जर कमी असेल तर ही जी फायद्याच्या बुरशा, फायद्याचे जीवाणू जे असतात हे जमिनीमधले सातत्यानं कमी होतात आणि अशा स्थितीमध्ये अपायकारक बुरशांचं प्रमाण वाढतं. त्यापैकीच ही सिरॅटोसिट नावाची बुरशी आहे. आता ही बुरशी दमट ओलाव्याच्या परिस्थितीमध्ये मुळाच्या कक्षेमध्ये त्या ठिकाणी वाढते आणि ज्यावेळेस आपण पाटाने पाणी देतो किंवा ज्यावेळेस खरीप हंगामामध्ये जोराचा पाऊस पडतो त्यावेळेस एका खोडामधून दुसऱ्या खोडामध्ये ज्यावेळेस तुमचं पाणी जमिनीमधनं वाहत असतं अशा स्थितीमध्ये ही बुरशी जी आहे ती एका झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंत वाहत जाते आणि या स्थितीमध्ये एका लाईन मधले किंवा सभोवतालची झाडं जी आहेत ही पूर्णपणे संपून जातात आणि कालांतराने याच्यावरती व्यवस्थित उपाययोजना जर नाही केली तर तुमचा अख्खा प्लॉट जो आहे हा पूर्णपणे सुकून जातो आणि अशा पद्धतीने तुम्हाला अडचण येते. त्यानंतरची बुरशी महत्वाची की फायटोप्थोरा नावाची बुरशी. ही बुरशी देखील अशाच पद्धतीने मारते, फक्त मधल्यातली झाडं मारते आणि मुळं जर उपटून बघितले तर त्याच्यावरती पांढऱ्या रंगाची, दही सांडल्याप्रमाणे पांढऱ्या रंगाची बुरशी जी आहे ही तुम्हाला मुळाच्या कक्षेमध्ये पाहायला मिळते. या पुढे त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की मर रोगाचं नियोजन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे. मित्रांनो, मर रोग जर तुम्हाला नियोजन करायचं असेल, तुम्हाला सध्या रोपं लावायची असतील तर अशा स्थितीमध्ये तुमची जमीन खोल नांगरून चांगल्या पद्धतीनं उन्हामध्ये तापली गेली पाहिजे, जेणेकरून जमिनीच्या आतमध्ये असलेली जी काय मरीची बुरशी असेल ही निसर्गतः सूर्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या टेम्परेचरच्या माध्यमातून जमिनीमधनं पूर्णपणे कमी होऊन जाते आणि नैसर्गिकरित्या तुमच्या जमिनीमधली बुरशी जी ती त्या ठिकाणी तुम्ही कमी करू शकता. त्यानंतर जनरली झाडं लावत असताना
आपण फक्त एनपीके टाकतो, खतं साधे टाकतो, परंतु झाडं लावत असताना जमिनीमध्ये मायक्रोरायझा असेल, ट्रायकोडर्मा असेल किंवा निंबोळीची पेंड असेल किंवा दाणेदार स्वरूपातलं एखादं कीटक बुरशीनाशक असेल, हे जर तुम्ही जमिनीमध्ये टाकलं आणि त्या माध्यमातून तुमचे खड्डे जे आहेत हे पूर्णपणे मर रोगाच्या पासून मुक्त होऊ शकतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीपासूनची सुरक्षा जी आहे ही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मिळू शकते. या पुढे आणखी दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की फॉर्मल्डिहाइड ट्रीटमेंट ही सगळ्यांनी लक्षात घ्यायची. आता तुमचा प्लॉट उभा आहे आणि उभ्या प्लॉटमध्ये जर मर येत असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, जे मरग्रस्त झाड आहे किंवा ज्या झाडाला मर व्हायला लागलेली आहे ते झाड तुम्हाला पूर्णपणे उपटून घ्यायचंय. उपटून घेतल्यानंतर तुमच्या इंटरेस्टचा विषय ना, समजतं ना तुम्हाला सगळ्यांना. झाड उपटून घेतल्यानंतर त्या ठिकाणी 2x2चा खड्डा तुम्हाला खांदायचा आहे, बरोबर. 2x2चा खड्डा ज्यावेळेस तुम्ही खांदाल ते खांदून झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी लगेच आपल्या शेजारी कुठं मेडिकलचं दुकान असतं, नगरमध्ये जावं कुठेही जावं, तिथे गेल्यानंतर तुम्हाला फॉर्मल्डिहाइड नावाचं एक औषध भेटतं, फॉर्मेलिन किंवा फॉर्मल्डिहाइड. ते अतिशय उग्र विषारी असतं आणि एकदम विषारी वायू तयार करणार हे औषध असतं. आता ते औषध 500 मिली घ्यायचं, खड्ड्याजवळ येऊन थांबायचं, 10 लिटरची पाण्याची बादली घ्यायची, तोंडाला डोळ्याला रुमाल बांधायचा, 500 मिली फॉर्मल्डिहाइड 10 लिटर पाण्यामध्ये टाकायचं आणि त्या खड्ड्यामध्ये ते पाणी सगळं सोडून द्यायचं. लगेच माती हातरायची, त्याच्यावरती प्लास्टिकचा कागद टाकायचा आणि त्याच्यावरती परत माती टाकायची, जेणेकरून ते फॉर्मल्डिहाइड त्या पाण्यामध्ये पडल्यानंतर तुम्ही जे खड्ड्यामध्ये ओतलं त्याच्यामधनं तयार होणारे जे विषारी वायू असतील ते तुमच्या खड्ड्यामध्ये पूर्णपणे भिनून जातील. आणि अशा स्थितीमध्ये ज्या ठिकाणी मर आलेली आहे ते झाड उपटून तुम्ही जाळूनच टाकायचे, पण त्या खड्ड्यामध्ये फॉर्मल्डिहाइड ट्रीटमेंट केल्यानंतर 20 दिवसानंतर तुम्ही नवीन झाड लावल्यानंतर त्या झाडाला परत मर येत नाही आणि तिथून पुढची मर जी आहे सभोवतालच्या झाडांमध्ये ती देखील तुमची पूर्णपणे वाचून जाते. आता या झाडामध्ये बघा ही ट्रीटमेंट केली सगळ्यांना तुम्हाला दिसत असेल, त्या ठिकाणी झाड उपटलं तिथं केली, पण शेजारच्या झाडांना मोकळं तुम्हाला फॉर्मल्डिहाइड जे आहे ते अशा पद्धतीने आळ करून तुमच्या झाडामध्ये सोडायचे किंवा तुम्ही एखादं स्पर्शीय बुरशीनाशक जे आहे ते जरी तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून सोडून दिलं तरी त्या ठिकाणी साठलेली बुरशी जी आहे ती तुम्ही जागेवरती थांबवू शकता, त्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढायचं थांबून जातं. घ्या पुढं. दुसरा मुद्दा फॉर्मेलिन ट्रीटमेंट तुम्हाला सांगितली. फक्त फॉर्मेलिन ट्रीटमेंट मित्रांनो करत असताना लक्षात ठेवायचे, डोळ्याला रुमाल आणि तोंडाला ग्लास बांधणं गरजेचं आहे, काच म्हणजे चष्मा, कारण त्याचा विषारी वायू जर घपकरण आपल्या नाकात जर गेला तर आपण बेशुद्ध पडू शकतो. ते काय एवढं हे नाही, पण तरी पण काळजी घ्यायची. आणि मिक्स करताना त्याची वाफ लगेच तयार होते, नाही तर बांधाच्या कडे लगडी बसला मिसळत ती खड्ड्यापर्यंत असतो सगळं वाफ उडून जायची. त्यामुळे ते खड्ड्याच्या जवळ येऊनच तुम्हाला करायचं. बाहेर मिक्स केले, टिपाड भरून ठेवले, त्यात बसल्या फॉर्मेलिन होतं, त्याचा फायदा होणार नाही. आता दुसरा मुद्दा, हे झालं जनरल ट्रीटमेंट. तुम्हाला वाटतं की माझ्या शेतामध्ये मरच नाही आली पाहिजे, तर तुम्ही काय केलं पाहिजे, कॉपर साधा असतं, M45 असतं, Z78 असतं, याचं पहिलं ड्रेंचिंग तुम्हाला करायचंय. तुम्ही सगळी खतं औषधं बरोबर सोडता, पण त्याचा क्रम तुमचा निश्चितपणाने चुकत असतो. लक्षात घ्या मित्रांनो, तुमच्या जमिनीमध्ये जर मर नावाची बुरशी आलेली असेल, लक्षणं दिसली नाही दिसली तरी काही प्रमाणामध्ये मर तुमच्या शेतामध्ये असतेच, हे पहिलं लक्षामध्ये घ्या. त्यासाठी ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी पहिलं पाणी देताय, पहिलं पाणी दिल्यानंतर दुसऱ्या पाण्याला त्या ठिकाणी तुमच्या जमिनीमध्ये एक स्पर्शीय बुरशीनाशक, कॉपर असू द्या, M45 असू द्या, झायनेब असू द्या, Z78 असू द्या, अँट्राकॉल असू द्या, कॉपर हे सगळ्यात स्वस्तातलं बुरशीनाशक तुमच्या जमिनीमध्ये साधारणपणे प्रति एकरी 1 किलो अशा स्वरूपामध्ये 200 लिटर पाण्याच्या माध्यमातून तुम्ही जर त्याची ड्रिपच्या माध्यमातून सोडलं किंवा आळी करून जर 2-2 लिटर पाण्याच्या माध्यमातून जर त्याचं ऍप्लिकेशन केलं तर स्पर्शीय बुरशीनाशक असल्यामुळे मुळाच्या कक्षेमध्ये जी बुरशी जिवंत असेल ती बुरशी पूर्णपणे जाळली जाईल. त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही तिसरं किंवा चौथं पाणी देता, त्या चौथ्या पाण्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, सोफिया बॅक साईडला गेले बाळा, सोफिया सारखं एक बुरशीनाशक आहे ज्याच्यामध्ये कार्बन डायझिम प्लस हेक्झाकॉनेझोल 2 प्रकारचे बुरशीनाशक ही आंतरप्रवाही प्रकारामधली आहेत. कळलं. मग आता पहिलं तुमचं कॉन्टॅक्ट गेलं, दुसऱ्या तिसऱ्या पाण्याला तुम्हाला एकरी 1 लिटर प्रमाणे सोफिया प्रति खोडामध्ये 2 लिटर पाणी तुम्ही आळ्यातनं सोडा किंवा ड्रिपच्या माध्यमातून सोडा. हे आंतरप्रवाही औषध असल्यामुळे मुळामधनं पूर्णपणे शोषलं जातं आणि झाडाच्या शेंड्यापर्यंत जातं, जेणेकरून झाडाच्या आतमध्ये मुळीमध्ये एखादी बुरशी जर बसलेली असेल तर त्या बुरशीला देखील मारून टाकण्याचं काम सोफियाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने होतं, जेणेकरून खड्ड्यातली बुरशी कॉपरने गेली. आता हे सिस्टमिक झाडाच्या आतमध्ये घुसतंय, त्यामुळे झाडाच्या कक्षेमध्ये जर कुठं बुरशी असेल तर ती देखील पूर्णपणे मारण्याचं काम सोफियाच्या माध्यमातून होतं. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला आंतरप्रवाही प्रकारातलं औषध टाकायचंय. पुढे घ्या. आणि मित्रांनो, तिसऱ्या टप्प्यामध्ये जे आपल्या जमिनीमधली अपायकारक बुरशी वाढली आणि फायद्याच्या बुरश्या संपून गेल्या, तर फायद्याच्या बुरश्या जमिनीमध्ये मित्रांनो ऍड करण्यासाठी एक
रेडीमिक्स कंपाऊंड आपल्या सेवेत आलेले के प्रो नावाचं, ज्याच्यामध्ये आस्परजिलस नायझर, मायकोरायझा, ट्रायकोडर्मा हजारनियम, ट्रायकोडर्मा विरिडी, सुडोमोनास स्पेसीज या सगळ्या फायद्याच्या बुरश्या एका डब्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि ह्या लिक्विड मध्ये नाहीत. ह्या सगळ्या पावडर फॉर्म मध्ये 20 लिटर, साधारणपणे 200 लिटरचा ड्रम घ्यायचा, त्याच्यामध्ये हे 2 डबे टाकायचे आणि 12 तासानंतर आपल्या जमिनीमध्ये हे सोडायला घ्यायचं. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये कॉन्टॅक्ट गेलं कॉपर, दुसऱ्या टप्प्यामध्ये सोफिया गेलं आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जर तुम्ही के प्रो टाकलं तर तुमच्या जमिनीमध्ये मित्रांनो मर शक्यतो येतच नाही किंवा मर हा प्रकार तुम्हाला सहजासहजी पाहायला मिळत नाही. पण आपलं काय होतं, मर आली की ट्रायको सोड, सोडो सोड, त्याच्यावरती हमला सोड, त्याच्यावरती परत कॉन्टॅक्ट सोड, ना बुरशा टिकतात ना काहीच होतं. याच्यामध्ये तुम्हाला नंतरच्या काळामध्ये बुरशीनाशक टाकण्याची फारशी आवश्यकता राहत नाही. नंतर फक्त अशा प्रकारच्या बुरश्या ज्या आहेत के प्रोच्या माध्यमातून जमिनीमध्ये तुम्हाला सोडत राहायचे, जेणेकरून तुम्हाला जास्त काळासाठी नियंत्रण निसर्गता मिळतं आणि एकंदरीतच मरीपासून आपण खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपली द्राक्षवेल वाचवू शकतो. घ्या पुढे. आता बॅक्टेरियल ब्लाइट आणि झॅन्थोमोनास ऑक्झिनोपोडिस म्हणजेच आपल्या सगळ्यांचा आवडता रोग म्हणजे तेल्या नावाचा रोग आहे. सगळ्यांनी बारीक लक्षात घ्यायचंय, जगाच्या पाठीवरती किती तेल्या जरी लोकांच्या मध्ये आल्या तरी अशी लोक देखील बाजारामध्ये होती की ज्यांच्या बागेमध्ये तेल्या अपेक्षित प्रमाणामध्ये पाहायला मिळाला नाही आणि त्यांनी यशस्वी पद्धतीने त्या ठिकाणी तेल्याचं व्यवस्थापन केलं. घ्या पुढे. आता तेल्या एक जनरल रोग आहे. काय होतंय की पहिल्यांदा तेलकट डाग येतो, वरची स्किन जी आहे, वरची जी त्वचा आहे ती कडक होते, फळ काय फुगायचं थांबत नाही, फळ खालनं फुगतच असतं परंतु त्वचा कडक झालेली असते म्हणून फळ तुमचं फाटतं, त्याला आपण जनरली तेल्या नावाचा रोग असं म्हणतो. बरोबर आहे. आता तेल्या नावाचा रोग आहे हा मुळातच येतोय कशामुळं? 3 प्रकारच्या गोष्टींमुळे रोग येतो. पहिला प्रकार आहे फंगस म्हणजे बुरशी, दुसरा प्रकार आहे बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आणि तिसरा प्रकार आहे विषाणू म्हणजे व्हायरस. बरोबर आहे. 3 प्रकारे रोग येत असतो. मित्रांनो, हा रोग जो येतो हा रोग तुमच्या बॅक्टेरियामुळे येतो, जीवाणूमुळे येतो, हे तुमच्या लक्षामध्ये पहिल्यांदा आलं पाहिजे. आता याच्यामध्ये बॅक साईडलाच घे. याच्यामध्ये मुद्दा असा आहे की हा जो रोग येतो ह्याचं कारण काय माहितीये का? आता आंबिया बहारामध्ये तुम्ही जी छाटणी घेताय, छाटणी घेत असताना मित्रांनो जनरली आपल्याकडे पानांची गळ होत नाही किंवा तुम्ही ज्या काड्या कट करताय किंवा जी तुमची मागची काय सेट झालेली फळं जी असतात याच्यावरती निश्चितपणे तेल्या कंपल्सरी काडीवरती, फळावरती, काही अंशी पानावरती तुम्हाला पाहायला मिळतो. मग हे जे अवशेष पडतात कुठे पडतात अवशेष? याचे सगळे अवशेष तोडून जमिनीमध्ये पडतात. आपण कधी साफसफाई करत नाही किंवा फारसं त्याच्याकडे बघत नाही. मित्रांनो, हे तेल्या नावाचा रोग असेल किंवा कुठलाही रोग असेल याच्यामध्ये एक डॉर्मन्सी पिरियड असतो. तेल्या नावाचा रोग जमिनीमध्ये 8 ते 10 वर्ष सुप्तावस्थेमध्ये राहू शकतो. उन्हाळ्यामध्ये तो लक्षण दाखवत नाही, उन्हाळ्यामध्ये तो पूर्णपणे सुप्तावस्थेमध्ये असतो. माणसाची सुप्तावस्था बघा, आपण दिवसभर ऊन असेल तर कुठं बसतो? घरामध्ये बसतो. सकाळच्या वेळेमध्ये आणि सायंकाळच्या वेळेमध्ये आपण काम करतो, कारण ती वेळ जी असते ही आपल्याला शरीराच्या दृष्टीनं काम करायला एकदम सोपी आणि सहज असते. म्हणून आपण उन्हाच्या काळामध्ये घरामध्ये सुप्तावस्थेमध्ये असतो आणि आपल्या आवडीचं वातावरण निर्माण झालं की आपण बाहेर येतो. अगदी तेल्याच्या बाबतीमध्ये तेच घडतं. पण आपण 4 तासापेक्षा अधिक काळ घरामध्ये बसू शकत नाही, परंतु तेल्या नावाची बुरशी असेल किंवा विविध प्रकारचे रोग असतील हे अवशेषावरती, जमिनीवरती 8 ते 10 वर्ष मित्रांनो जिवंत राहू शकतात. जसंही दमट वातावरण निर्माण होईल, जसंही पावसाळ्याचं वातावरण निर्माण होईल, जसंही त्या ठिकाणी हवेची मुवमेंट होईल अशा स्थितीमध्ये मित्रांनो तेल्या जो आहे हा तेल्या तुमच्या जमिनीच्या अवशेषांवरती त्या ठिकाणी जिवंत अशा स्वरूपामध्ये राहतो. जिवंत झाल्यानंतर ज्यावेळेस पहिला पाऊस पडतो आणि त्या पावसामध्ये जर थोडंफार वारा असेल तर जमिनीमध्ये पडलेल्या अवशेषांच्या माध्यमामध्ये तयार झालेला जो तेल्या ऍक्टिव्ह होऊन जमिनीच्या वरती आला. पाऊस पडल्यानंतर पावसामध्ये जे छोटे खाणी वारा असतं, ज्यावेळेस पाऊस पडतो, पाऊस पडल्यानंतर कधी द्राक्षाच्या बागेमध्ये तुमच्या डाळिंबाच्या बागेमध्ये जर गेला तर खोडांवरती पूर्णपणे माती चिकटलेली असते किंवा बुड पाल्यावरती पूर्णपणे माती चिकटलेली असते. मित्रांनो, ही फक्त माती नसते तर जमिनीवरती ऍक्टिव्ह झालेले तेल्याची बीजाणू जी आहेत हे त्या पावसाच्या माध्यमातून, वाऱ्याच्या माध्यमातून तुमच्या कशावरती आले? खोडावरती आणि बुडाची जी फळं असतात किंवा तुमची जी बुडपाला असतो त्या पाल्यावरती आले. आता पहिला प्रसार जो आहे तो पावसाच्या माध्यमातून येणारा वारं. पण मित्रांनो, दुसरा तो ज्यावेळेस तुमच्या मातीच्या माध्यमातून बुड पाल्यावरती, फळावरती चिकटतो अशा स्थितीमध्ये तो स्वतःची वसाहत निर्माण करतो, कॉलनी तयार करतो. त्यानंतर तुम्हाला मग कॉलनी तयार झाली की मग आपल्याला वाटतं की तेलकट डाग आपल्या इथं आलेला आहे. आणि एकदा पानावरती, फळावरती, खोडावरती, काडीवरती तेलकट डाग आल्यानंतर मित्रांनो दुय्यम प्रसारासाठी ना पावसाची गरज आहे ना कशाची गरज आहे. दुय्यम प्रसार हा फक्त आणि फक्त वाऱ्याच्या माध्यमातून होतो. त्यामुळे पहिला प्रसारच रोखायचा आहे. एकदा पहिला प्रसार जर तुम्ही रोखण्यामध्ये यशस्वी झाला
तर वाऱ्याचा दुय्यम प्रसार जो आहे तो तुम्ही सहज रोखू शकता. पण एकदा बागेमध्ये तेल्या जर आला आणि व्यवस्थित उपाययोजना जर नाही झाली तर वारं हे सातत्यानं वाहत असतं मित्रांनो. त्यामुळे दुय्यम प्रसार रोखणं हे खूप कठीण होतं आणि तुम्हाला अपेक्षित प्रमाणामध्ये रिझल्ट मिळत नाही. त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला तेल्यापासून नियोजन करायचं असेल तर औषधं नंतर सांगेल मी, परंतु तत्पूर्वी तुमच्या बागेच्या भोवती शेवरी किंवा उंच झाडं जी असतात ही बॉर्डर क्रॉप तुमच्या पिकाच्या भोवती असले पाहिजे, जेणेकरून वाऱ्याची दिशा ओळखून ती उंच उंच झाडं जर तुम्ही बागेच्या भोवती लावली तर जेणेकरून आपल्या बागेमध्ये जी हवा पळतीये, हवा खेळतीये हे तुम्ही थांबवू शकता, तेल्याचा प्रसार त्या ठिकाणी थांबवू शकता. दुसरा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. ज्यावेळेस पहिला पाऊस पडतो, पाऊस पडल्यानंतर चालण्यासारखी परिस्थिती होते, त्या स्थितीमध्ये तुम्ही स्पर्शीय बुरशीनाशक एकदम जास्त कॉन्सन्ट्रेशन मध्ये तुमच्या जमिनीच्या वरती डायरेक्ट मारलं पाहिजे. कॉपर असेल, M45 Z78 ही जी औषध आहेत याचं प्रमाण वाढवून प्रति लिटर पाण्याला घ्या ना 10 ग्रॅम 20 ग्रॅम, काय होते याचं ब्लँकेट ऍप्लिकेशन, कारण जी जिवंत झालेले तेलाचे बीजाणू जे आहेत हे तुम्ही कॉपर ऑक्झिक्लोराइडच्या माध्यमातून जमिनीवरती ऍप्लिकेशन मारून तुम्ही त्या ठिकाणी त्यांना थांबवू शकता. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की जनरली तुम्हाला वाटतं की बाजारामध्ये एखादं नवीन औषध आले, साहेब मी मारलं पाहिजे. पावसाळ्याच्या स्थितीमध्ये आंतरप्रवाही औषधं काम करत नाहीत पाहिजे. त्या पट्टीमध्ये आंतरप्रवाही औषधांना काम करण्यासाठी किमान 7 तास प्रखर सूर्यप्रकाश लागतो, हे लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्हाला स्पर्शीय बुरशीनाशकांचा एक आधार असतो की स्पर्शीय बुरशीनाशक आपण वापरली पाहिजे. दुसरा मुद्दा आहे की तुम्ही म्हणता साहेब, तुम्ही म्हणताय की रोग आला जीवाणूमुळे, तुम्ही म्हणताय बुरशीनाशक वापरा, पण बरीचशीच बुरशीनाशक अशी आहेत की जीवाणूंना सुद्धा मारतात. हा देखील मुद्दा महत्वाचा आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या स्थितीमध्ये तुम्हाला औषधं वापरत असताना स्पर्शीय बुरशीनाशक प्लस त्याच्यामध्ये एखादं सिस्टेमिक औषध असं कॉम्बिनेशन जर असेल तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचा फायदा मित्रांनो त्या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतो. आपल्याकडे स्थिती अशी की पावसाळ्यानंतर आपण पाळायला लागतो, औषधं मारा, हे करा ते करा. पण मित्रांनो एक चांगलं कॉम्बिनेशन तुमच्या सेवेमध्ये आलेलं आहे. दुसरा खालचा रोग तत्पूर्वी आता तेल्या झाला, आता दुसरा एक पानावरचे स्पॉट. हा एक मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. तेल्या संपला, आता पानावरचे स्पॉट. आता सगळ्या गोष्टींना एकच चांगली केमिस्ट्री मी तुम्हाला सांगणार आहे. पानावरच्या डागांच्या बाबतीमध्ये शेतकरी कधीच सिन्सिअर नसतो, गांभीर्य नसतं, त्याला कधीच गांभीर्य नसतं. आले डाग 2-4 पानं गळली, काही फरक पडत नाही. मित्रांनो आता किती जणांनी पाणी दिलं आपल्या किती जणांनी आता बाग धरली सांगा, हात वरती करा. बरोबर, ह्या 4-5 जणांनी पाणी सोडलेले. पाणी सोडल्यानंतर सुरुवातीचा जो पाला बाहेर निघतो तो हिरवा असतो का? लाल रंगाचा पाला असतो. नंतर तो थोडासा पोपटी होतो. ह्या 2 टप्प्यांमध्ये कुठल्याही प्रकारची प्रकाश संश्लेषणाची अभिक्रिया तयार होत नाही, ती पानं करत नाहीत. म्हणजे पानांचं काम काय आहे की झाडामध्ये अन्न तयार करणं. परंतु छोटी जी पानं असतात मित्रांनो, ही छोटी पानं स्वतः कुठल्याही प्रकारचं अन्न तयार करत नाहीत, कारण ते बाहेर येण्यासाठी सध्या कुठलं स्टोरेज वापरतायत? कुठलं वापरतायत? तुमच्या काडीमध्ये जे स्टोर झालेले ते स्टोरेज ते बाहेर पडण्यासाठी वापरतात. पण मित्रांनो ज्यावेळेस ते काडीतलं स्टोरेज बाहेर पडण्यासाठी वापरतात, मोठी झाल्यानंतर त्या काडीला ते 10 पट देतात, स्वतः अन्न तयार करून काडीला 10 पट देतात. पण ज्या वेळेस त्या काडीमधनं पान बाहेर पडतं, बाहेर पडल्यानंतर कवळ्या फुटीवरती हा रोग येतो. ज्या वेळेस ते पान मोठं व्हायला लागतं, प्रकाशाचा ऊर्जा घेऊन, जमिनीमधले काही अन्न घटक घेऊन ज्यावेळेस ते काहीतरी झाडांना देण्याचा प्रयत्न करतं, त्यावेळेस ह्या रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला असतो. ज्या वेळेस ती आईची उपकाराची परतफेड करण्याची वेळ येते, त्यावेळेस हे पान काय करतं? प्रीमॅच्युअर डिफॉलिएशन, म्हणजे पक्व होण्याच्या आधी गळून पडतं आणि तुमच्या पिकामध्ये जे अन्न तयार झालं पाहिजे ते अन्न तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे मित्रांनो तुमच्या द्राक्ष वेलीचं प्रत्येक पान हे तुमच्या डाळिंब वेलीचं प्रत्येक पान जे हे तुमच्यासाठी पॉवर हाऊस आहे आणि अन्न निर्मिती करणारं ठिकाण आहे, हे तुम्ही लक्षामध्ये घेतलं पाहिजे. त्यामुळे हा रोग देखील तुम्ही लक्षामध्ये घेतला पाहिजे. याचा देखील प्रथम प्रसार सेम केल्यासारखा आहे, फक्त हा रोग येताना बुरशीमुळे येतो, जीवाणूमुळे येत नाही. आणि जुने तुमचे अवशेष पडलेले असतील, आपण इथ्रेल मारल्यानंतर तुमचे असे रोगग्रस्त पाने गळून तुमच्या जमिनीवरती पडले असतील, याच पानाच्या माध्यमातून याचा प्रसार तुमच्या त्या ठिकाणी नवीन डाळिंबाच्या वेलीवरती होतो आणि डाळिंबाच्या झाडावरती होतो आणि खूप मोठ्या प्रमाणावरती मित्रांनो नुकसानाला सामोरं जावं लागतं. तुम्हाला हे समजत नाही की नुकसान झालेलं, परंतु नंतरच्या काळामध्ये फळाचा कलर असेल, साईज असेल, शेप असेल, आतमधला दाना भरणी असेल, दाण्याची संख्या असेल, जेवढी तुमची पानाची फॉलिएज, जेवढी तुमची कॅनोपी स्ट्रॉंग, तेवढं तुमच्यामध्ये अन्न घटक तयार करून त्या फळामध्ये पाठवले जातात. त्यामुळे हा रोग देखील आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे. या पुढे आता कोलेट्रिकम पाकळीकुज हा देखील अतिशय महत्वाचा रोग आहे मित्रांनो. जनरली तुम्ही जर बघितलं असेल तर आपलं फळ चांगलं तयार व्हायला लागतं,
नंतरच्या काळामध्ये अशा पद्धतीची ही पाकळी कुज जी आहे ही तुम्हाला पाहायला मिळते. व्यापाऱ्याला काहीतरी कारणच लागतं, इथं तुटलंय, इथं फुटलंय, कुठेतरी काळं डाग पडलेला आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास जो असतो त्याची मार्केटेबल व्हॅल्यू जी आहे ती या रोगामुळे कमी होते आणि खालचा जो क्राऊन आहे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती ही कोलेट्रिकम नावाचा रोग जो आहे हा त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो. हा देखील जमिनीमध्ये पडलेले तुमचे अवशेष असतात त्याच्या माध्यमातून याचा प्रसार होत असतो. जनरली पावसाळ्यामध्ये देखील हे तुम्हाला पाहायला मिळतं, उन्हाळ्यामध्ये देखील हे पाहायला मिळतं. त्यामुळे या रोगाच्या बाबतीमध्ये देखील आपण गंभीर असणं खूप गरजेचं आहे. हे 3 रोग अतिशय महत्वाचे आहेत. आता तुम्हाला एकच सांगतो की पहिला रोग आलाय कशामुळे आलाय तेल्या माझ्याबरोबर बोला. जीवाणूमुळे आलाय. पानावरचे डाग आले तर बुरशीमुळं. आणि हा पाकळी कुजबी कशामुळे आलाय? बुरशीमुळं. आपण काय मारतो? फक्त बुरशीनाशक. त्यामुळे आपल्याला असं उत्पादन पाहिजे की ज्याच्यामध्ये बुरशीनाशकही असेल आणि जीवाणूनाशकही असेल प्लस अँटीबायोटिक असेल की परत रोग येण्यासाठी आपल्या बागेमध्ये अटकाव करणारं औषध देखील असलं पाहिजे. अशा माध्यमातून एक चांगली केमिस्ट्री बाजारामध्ये आलेली आहे इझुकी. याच्यामधला पहिला घटक आहे थायफ्लुझामाइड 26%, जे एक प्रकारचं बुरशीनाशक आहे. आणि मित्रांनो दुसरा घटक आहे कासुगामायसिन 6%. याच्यामध्ये थायफ्लुझामाइड हे बुरशीनाशक आहे, कासुगामायसिन हे 6% जीवाणूनाशक प्लस अँटीबायोटिक आहे. म्हणजे बुरशीनाशक, जीवाणूनाशक आणि अँटीबायोटिक अशी तिहेरी ताकदीची वज्रमुठ म्हणजे मित्रांनो इझुकी आहे. हे सिस्टमिक प्रकारातलं औषध आहे. झाडावरती फवारणी घेतल्यानंतर झाडाच्या पूर्ण आरपार जातं आणि झाडामध्ये लपून बसतं. एखादं जीवाणूजन्य रोग किंवा बुरशीजन्य रोग आतमध्ये येण्याचा प्रयत्न जरी केला, हे पूर्वीचं मारलं असल्यामुळं पिकामध्ये सहजासहजी रोगांना एंट्री देत नाही किंवा एखादा रोग जरी आला असेल तरी त्याला पूर्णपणे नियंत्रित करण्याचं सुरुवातीच्या काळामध्ये हे औषध खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं. त्यामुळे मित्रांनो तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मध्ये तेल्यासाठी हे औषध तुम्ही इझुकी नावाचं वापरू शकता. 200 लिटर पाण्याला 150 मिली प्रमाण आहे. याच्यामध्ये कुठलंही कीटकनाशक घ्या, काय तुमचं सगळं चालतंय, काय अडचण नाही. हे औषध तुम्हाला सगळ्यात बेस्ट पर्याय आताच्या घडीला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅकसाइडला घ्या. आणि आता बाजारामध्ये एक नवीन आलेलं आहे सायफी नावाचं औषध. हे पूर्णपणे स्पर्शीय बुरशीनाशक आहे, कॉन्टॅक्ट. याच्यामध्ये पण 2 घटक आहेत. M45 म्हणजे मँकोझेप प्लस सायझोफॅमाइड असं 2 कॉम्बिनेशन आहे. आता लक्षात घ्या, पावसाळ्यामध्ये काय वापरावं लागतं आपल्याला जनरली? कंटिन्यू पाऊस असेल तर स्पर्शीय बुरशीनाशक. मग तुम्ही मँकोझेप घ्या, झायनेप घ्या किंवा तुम्ही प्रोपिनेप घ्या किंवा कॉपर घ्या. माप तुम्ही मारले आणि पाऊस आला, औषध तुमचं धुवून जाणार आहे. आणि जनरली डाळिंबामध्ये दर 2-3 दिवसाला एक नवीन पान येत असतं. रोग कुठे येत असतो? पहिला रोग हा कधी पण कवळ्या पानावरती येत असतो. मग स्पर्शीय बुरशीनाशक कधी कवळ्या पानामध्ये घुसतं का? जिथं पडलंय तिथंच मारणार आहे. पण रोगाची भीती कुठे आहे? कवळ्या पानावरती. मित्रांनो लक्षात घ्या, हे जे औषध आहे हे औषधाची फवारणी केल्यानंतर हे औषध तलावासारखं, पाणी एका जागेवर कसं थांबतं तलावासारखं, तसं हे झाडामध्ये साठून राहतं आणि नवीन फूट निघाल्यानंतर त्या नवीन फुटेमध्ये पण घुसतं, जेणेकरून तुमच्या नवीन फुटेला देखील सुरक्षा देणारं हे सायफी नावाचं औषध आहे. याचं 200 लिटरला 500 ग्रॅम प्रमाण आहे किंवा एकरी 500 ग्रॅम प्रमाण याचे समजून घेऊ शकता. याच्यामध्ये देखील सांगितलेले 3 प्रकारचे रोग तुम्हाला नियंत्रित होऊ शकतात. बाजारामधलं दोन्ही औषध नवीन आहेत. हे दोन्ही घटक, दोन्ही औषधं तुम्हाला भारतामध्ये कुठेही भेटणार नाही, एक्सक्लुझिव्हली आपल्यापाशी आहे. त्यामुळे तुम्ही येणाऱ्या काळामध्ये या 2 गोष्टींचा खऱ्या अर्थानं विचार केला पाहिजे. सायफी आणि इझुकी ही दोन्ही औषधं तुम्ही त्या ठिकाणी तेलाच्या मॅनेजमेंटसाठी निश्चितपणे जमिनीवरती झाडांवरती वापरू शकता. आणि जमिनीमध्ये जे अवशेष आहेत ते सुद्धा तुम्हाला क्लीन करायचे. सांगितल्याप्रमाणे कॉन्सन्ट्रेशन मध्ये जमिनी देखील तुम्ही बुरशीनाशकाने धुवून घेतल्या, चांगल्या प्रकारचे रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतात. घ्या पुढे. आता नेक्स्ट घ्या. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे थ्रिप्स. लक्षात घ्या मित्रांनो, आत्ताच्या घडीला जर तुम्ही बघितलं असेल तर ओव्हरऑल ऍग्रिकल्चर इंडस्ट्री जी ही जवळपास 5,000 कोटी रुपयाची महाराष्ट्राची. म्हणजे कीटकनाशक, बुरशीनाशक याचा विचार जर तुम्ही केला तणनाशकांचा, तर याच्यामध्ये 5,000 कोटी रुपयाची औषधं महाराष्ट्रामध्ये विकली जातात. किती? त्यापैकी सर्वाधिक खर्च कीटकनाशकांच्या सेगमेंटमध्ये जर गेला तर या किडीला मारण्यासाठी झालेला आहे. थ्रिप्स नावाची कीड. एकदा नुकसान दाखव रे कसं होतं. डाळिंब दाखव एकदा. पुढे घे की बाळा नुकसान लक्षण. हा की असं होतं का? लक्षात घ्या कायम, थ्रिप्स हा कधीही, खरडा कधीही मोठ्या फळावरती चाटलेला नसतो. आता या 2-3 जणांनी पाणी दिलंय, जशी ही गुंज बाहेर निघेल, गुंज बाहेर निघाल्यानंतर थ्रिप्स कधीही गुंज अवस्थेमध्ये चाटतो आणि ज्यावेळेस ते फळ मोठं होतं त्यावेळेस त्याच्यावरती चट्टा दिसतो. आता या थ्रिप्स बद्दल बॅक साईडला घ्या. म्हणजे बेसिकली तुमचं थ्रिप्सच्या बाबतीमध्ये प्लॅनिंग प्रॉपर असलं पाहिजे. थ्रिप्सला काय, थ्रिप्स ही जगाच्या पाठीवरती सर्वाधिक आजच्या घडीला नुकसान करणारी कीड आहे. ही फक्त डाळिंबातच नाही, तुम्ही मिरचीमध्ये जावा, टोमॅटोमध्ये जावा, वांग्यामध्ये जावा, कुठल्याही भाजीपाला वर्गीय पिकामध्ये जावा, द्राक्षामध्ये जावा,
सर्वाधिक डोकेदुखी म्हणजे थ्रिप्स आहे. मग थ्रिप्स एवढा वाईट असण्याचं कारण काय? त्याचे एक 4-5 कारण तुम्हाला सांगतो. जगाच्या पाठीवरती मित्रांनो असा एकही सजीव नाहीये की नर आणि मादीच्या मिलनाशिवाय नवीन सजीवाला जन्म देईल. बरोबर आहे. त्यामुळे आपल्याकडे काय केलं जातं की अमावस्याच्या रात्री औषध मारा म्हणतात. आणि ते काय भूत येतंय का कोणी काय लिंबू फेकून मारले आपल्या शेतात? काय नाही. अमावस्याच्या रात्री औषधी यासाठी फवारा म्हटली जातात की अमावस्याच्या काळोखाच्या अंधाराच्या रात्री ज्या आळीवर्गीय किडे असतात, या आळीवर्गीय किडीचं जे पतंग असतो फुलपाखरू, त्याची मादी जी असते ही मादी नरांना सिग्नल पाठवते. हे संदेश जे आहेत हे काळोखाच्या अंधाराच्या रात्री जास्त फास्ट जातात. मग ज्या मादीच्या पोटामध्ये जी अंडी असतात, अंड्याची जी जाळी असते मित्रांनो, त्याच्यामध्ये जरी अंडी असली तरी त्याला गर्भधारणा करण्याची परवानगी देवाने दिली नाही जोपर्यंत तिचं नरासोबत मिलन होत नाही. मग काळोखाच्या रात्री त्यांचं मिलन होतं. मिलन झाल्यानंतर त्यानंतरच्या 24 ते 48 तासामध्ये मिलन झाल्यानंतर तुमच्या शेतामध्ये पूर्णपणे अंडी घातली जातात. ती अंडी परत 4 ते 8 तासानंतर उपतात आणि तुमच्या शेतामध्ये पूर्ण आळ्या दिसतात. मग अमावस्येच्या रात्री औषध मारण्याचं कारण काय? की उग्र वासाची औषध वापरली, नीम असणारी औषध वापरली, ज्याचा वास खूप उग्र आहे, प्रोपेनोफॉस असतं, क्लोरोपायरिफॉस असतं. ही औषध वापरल्यानंतर काय होतं की त्यांचे जे संदेश पाठवण्याची यंत्रणा जी आहे त्याच्यामध्ये अडथळा येतो. त्यांना एकमेकांना भेटणं पॉसिबल होत नाही किंवा अंडी जरी घातली तरी ती अंडी पूर्णपणे औषध फवारणीमुळे मरून जातात. ठीक आहे, आता हे असं असेल तर आपण नियंत्रित करू. पण मित्रांनो, जगाच्या पाठीवरची थ्रिप्स आणि लाल कोळी म्हणजे फुलकिडा आणि लाल कोळी या 2 किडे असे आहेत की यांची मादी नराच्या मिलनाशिवाय मनाला वाटेल तितकी अंडी घालू शकते. त्यामुळे 4 दिवसापूर्वी थ्रिप्स नसतो आणि अचानकपणे आपल्या शेतामध्ये थ्रिप्स वाढतो. त्याचं कारण आहे, त्याला इंग्लिशमध्ये पार्थेनोजेनेसिस म्हटलेलं आहे. त्यामुळे थ्रिप्सला हलक्यात घेऊन चालणार नाही. दुसरा मुद्दा, जीवनचक्र दाखवा एकदा. जीवनचक्र जर तुम्ही बघितलं, या थ्रिप्सच्या किती अवस्था आहेत? अंड्यापासून 1, 2, 3, 4, 5, 6 अवस्था. 6 अवस्थांच्या पैकी 2 अवस्था कुठे आहेत? जमिनीच्या खाली आहेत. वरती किती फवारे मारत बसला तरी 2 अवस्था कुठे आहेत? जमिनीच्या आतमध्ये आहेत. जमिनीच्या आतमध्ये आपण पुढून पकडू शकत नाही त्यांना. ते काय कासवा एवढं मोठं आहे का? डोळ्याने दिसत बी नाही. मग त्यामुळे काय होतं, औषधं किती महागडी वापरली तरी परत दुसरं जनरेशन जमिनीतनं वरती येतं आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्रास द्यायला चालू करतं. तिसरा मुद्दा अतिशय महत्वाचा, सगळ्यांनी बारकाईने ऐकायचं. थ्रिप्स हा घातक असण्याचं सगळ्यात मोठं कारण तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. प्रत्येक किडीचे तोंडाचे भाग जे असतात हे पूर्णपणे वेगवेगळे असतात. आळीवर्गीय किडी जर तुम्ही घेतल्या तर त्यांच्या तोंडाचा भाग आहे कुरतडणे आणि चघळणे. आपल्या शेतामध्ये आळी जर आली ती काय करते? कुरतडते आणि चघळण्याचं काम करते. याला चिविंग अँड बायटिंग म्हटलं जातं. पांढरी माशी, मावा, तुडतुडा जर घेतला तर यांच्या तोंडाचा भाग आहे पिअर्सिंग अँड सकिंग. पिअर्स म्हणजे टोचणे, सक करणे म्हणजे शोषणे. मच्छरासारखी सुई आत घालतं पांढरी माशी, मावा, तुडतुडा आणि आतमधला रस शोषण्याचं काम करतं. याला पिअर्सिंग अँड सकिंग टाइप ऑफ माउथ पार्ट म्हटलं जातं. घरामध्ये घरमाशी असेल, साखरेचा दाना सांडला, त्याच्यावरती येऊन तोंड ठेवते. ते काय दाना फोडून खाते का? कचा कचा नाही. तोंड ठेवते, त्यातनं लाळ बाहेर टाकते, दाना विरघळल्यानंतर शोषण्याचं काम करते. म्हणून त्याला म्हटलेले स्पॉन्जिंग अँड सकिंग टाइप ऑफ माउथ पार्ट. स्पंज असतो तो साखरेच्या दाण्यावरती ठेवलेला असतो. तसं मित्रांनो, थ्रिप्स नावाची कीड घातक असण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की त्याचे जे 2 दात असतात त्याच्यातला एक दात हा अब्सेंट असतो, राहिला एकच दात. त्या दाताने त्याला कुरतरता येत नाही, चघळता येत नाही, चावता येत नाही, काहीच करता येत नाही. मग तो काय करतो? गुंज अवस्थेमधल्या बारक्या डाळिंबाला अगदी छोट्या मोहरी जिरीच्या अवस्थेत कातड असतं, बारीक नाजूक कातड जे असतं त्याच्या लेफ्ट साइडच्या मॅन्डिबलला पूर्णपणे ते तलवारीसारखं वार करतं आणि वार केल्यानंतर त्या जखमीत येणारं पाणी चाटतं. त्याला इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे रास्पिंग, म्हणजे खरवडणे आणि चाटणे. अशा प्रकारातली ही किडा असल्यामुळे छोट्या अवस्थेमध्ये नुकसान होतं आणि नंतरच्या काळामध्ये ते फळ जसं जसं मोठं होईल तशी ती जखम मोठी होते आणि आपल्या डाळिंबावरती खरडा पडलेला दिसतो. जेणेकरून मेहनतीनं सांभाळलेलं पीक जे असतं ते खूप नुकसानाला सामोरं जावं लागतं. मग खरडा पडल्यानंतर तुम्ही बाटल्या घेऊन पळत येता की आता फवारणी करू म्हणजे माझा कंट्रोल होईल. होत नाही. त्यामुळे थ्रिप्स कंट्रोल कधी करायचा आहे? गुंज अवस्थेमध्ये किंवा छोट्या फुलाच्या अवस्थेमध्ये कंट्रोल करायचा आहे. नंतर तुम्ही फळ मोठं झाल्यानंतर थ्रिप्स जरी असला तर तो कावळ्या फुटीवरती चघळतो, परंतु मुख्य फळाला काही करत नाही, कारण ते तुमचं फळाचं कातड तोपर्यंत झालेलं असतंय, जाड झालेलं असतंय, टणक झालेलं असतं. त्यामुळे थ्रिप्स हा तुम्हाला फुलं ओपन व्हायच्या आतमध्ये किंवा फुलं ओपन झाल्यानंतर आणि गुंज अवस्था या स्टेजमध्ये तुम्हाला पूर्णपणे कंट्रोल करायचं आहे. एकदा फुलाच्या आतमध्ये नरसाळ्यात जर थ्रिप्स घुसला तर परत सुद्धा कंट्रोल होत नाही किती महागडं औषध वापरलं, कारण औषध त्या नरसाळ्यात जात नाही. बरोबर आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळापासूनच थ्रिप्सचं पॉप्युलेशन हे कमी ठेवायचं. या पुढं आता याला नियंत्रित करण्यासाठी काय? आजच्या घडीला बाजारामधलं सगळ्यात टॉपचं औषध
जे मधमाशीला हानिकारक नाही. गुंज अवस्थेमध्ये वापरा, ओपन फुलांच्या अवस्थेमध्ये वापरा, काही अडचण नाही. मधमाशीला अजिबात डिस्टर्ब करत नाही. हे औषध शिनवा नावाचं उत्पादन आहे. याच्यामध्ये फ्लुक्झामेटामाइड 10% EC नवीन घटक आहे. तुम्ही गेल्या अनेक वर्षामध्ये बरीचशीच औषधं वापरली. या सगळ्या औषधांना एक पर्याय अपेक्षित होता की ज्याचा गट वेगळा असेल. त्यामुळे नवीन गटामधलं नवीन घटक असणारं फ्लुक्झामेटामाइड 10% EC ज्याच्यामध्ये थ्रिप्सच्या सगळ्या अवस्था पूर्णपणे मारून टाकतं. 2 आठवड्यापर्यंत लॉंग लास्टिंग कंट्रोल आहे. आणि याच्यामध्ये हिरवे तुडतुडे आणि आळीवर्गीय किडे असतील त्या सुद्धा कंट्रोल होतात. पहिली फवारणी गुंज अवस्था, त्यानंतर 20 ते 25 दिवसानंतर दुसरी फवारणी तुम्हाला घ्यायची. त्यानुसार गरजेनुसार तुम्ही परत घेऊ शकता. अशा स्थितीमध्ये शिनवा जर वापरलं तर थ्रिप्स हा तुम्हाला तुमच्या शेतामध्ये दिसत नाही. इतकं चांगलं नियोजन आहे. 160 मिली एकरी प्रमाणे, 160 मिली प्रति एकरी. पाणी तुमचं 200 लागू द्या, 300 लागू द्या, 400 लागू द्या, एकरामध्ये अडचण नाही. एकरी 160 मिली गेलं पाहिजे. कॉन्टॅक्ट औषध आहे. आळीच्या तुमच्या थ्रिप्सच्या अंगावरती पडलं थ्रिप्स मारणार आहे किंवा फवारणीग्रस्त पान जर किंवा फळ जर तुमच्या थ्रिप्सनी खाल्लं तर पोटविष पद्धतीने थ्रिप्स मारणार आहे. 2 आठवड्यापर्यंत लॉंग लास्टिंग नियंत्रण देणारं औषध आहे. मित्रकीड, मानवी आरोग्य आणि तुमच्या पिकाला कुठलाही धोका नाही. एकदम सेफ आहे. निव्वळ फक्त किडींना मारतं. अशा पद्धतीचं लॉंग लास्टिंग रिझल्ट देणार हे औषध आहे जे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये शिनवाच्या माध्यमातून घ्यायचंय मित्रांनो. जो थ्रिप्सला एक चांगला पर्याय नवीन आपल्या सेवेमध्ये आलेला आहे शिनवाच्या माध्यमातून. घ्या पुढे. पिनहोल बोरोर नावाची किडी जी आहे ना, ही तुम्ही मित्रांनो समजून घ्या काय नेमकी. आता पिनहोल मध्ये हे जीवनचक्र आहे, त्याचं 30 दिवसांचं जीवनचक्र आहे. लाल रंगाचा जो किडा दिसतोय तो आहे नर. काळ्या रंगाचा किडा जो दिसतोय ती आहे मादी. लक्षात घ्या मित्रांनो, मादीच्या पोटामध्ये असंख्य अंडी असतात. साधारणपणे एका वेळी मादीच्या पोटामध्ये 40 ते 50 अंडी असतात. हा नर जो आहे ज्यावेळेस मादी सोबत मेटिंग करतो, मिलन होतं, त्यावेळेस पोटामधल्या अंड्यांना गर्भधारणा करण्याची शक्ती येते. कधीही आपली साधं कुत्र्याने जरी पिल्लं घातली तरी ती खूप करतं आणि त्यात पिल्लं घालतं. कारण काय असतं, अंड्यांना कुठल्या प्रकारची सुरक्षा किंवा बचाव करता येत नाही. त्यामुळे आपली आई आपल्या बाळांचा बचाव करण्यासाठी मित्रांनो त्या अंड्यांना सुरक्षित ठिकाणी पाठवत असते. तोपर्यंत नराने काम काय करून ठेवलेलं असं सांगतो तुम्हाला. बघा आधी हे जीवनचक्र बघा. मादीचं अंड दिसतंय तुम्हाला, कुठं घातलेलं आहे? ज्या खोडामध्ये छिद्र पडलेली आहेत त्या छिद्रामध्ये हे अंड घातलंय. कशासारखं दिसतंय? तांदळासारखं. त्या अंड्यामधनं बाहेर पडणारी आळी कशी बघा. दुसरी अवस्था आहे आळीची अवस्था, तिसरी अवस्था आहे प्युपा म्हणजे कोशाची अवस्था, आणि चौथी अवस्था आहे भुंग्याची अवस्था. म्हणजे आधी भुंग्या असतात आणि नंतर त्याच्या आळ्या होतात. लक्षात सगळ्यांना. आता पुढे घ्या. ज्या ठिकाणी तुमच्या शेतामध्ये पिनहोल बोरोर आलेला आहे, भुसा पडलेला असो अगर नसो, मित्रांनो लक्षात आलं पाहिजे तुमच्या की ज्या ठिकाणी छोट्या 2 वर्षापेक्षा कमी वेलीच्या झाडाला जर त्या ठिकाणी खोडकीड लागलेली आहे तर समजून घ्यायचं की त्या झाडाच्या खोडामधनं फेस बाहेर आल्यासारखं वाटतं. पहिला फोटो. 2 नंबरला पण तसा गम आल्यासारखं दिसतंय. 3 नंबरला तुम्ही जर झाड तोडलं तर आतमधले जे काही टिश्यू असतात त्या पूर्ण डॅमेज झालेल्या असतात. खाली जर बघितलं तर तुम्हाला पूर्णपणे तेलकट असा डाग आल्यासारखा त्या ठिकाणी दिसतोय, तेल सांडल्यासारखं दिसतंय. हे 2 वर्षाच्या आतल्या वेलीला तुम्ही समजून घेऊ शकता, कारण तिथं भुसा पडलेला कळत नाही. पुढे घ्या. जे मोठं झाड आहे त्या झाडामध्ये तुम्ही बघू शकता की जो काळ्या रंगाची मादी जी आहे मित्रांनो, ही मादी अशा पद्धतीनं तुमच्या खोडांना मी माझ्या पेनाने गोल गोल केलंय. किती प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होल्स तयार केलेत आणि सगळा भुसा जो आहे हा पूर्णपणे खाली पडलेला आहे. पुढे घ्या. घ्या पुढे. आता शॉर्ट होल आलेला कसं कळणार? भुसा पडलेला असो अगर नसो, आपल्याकडं महिलांच्यात केस रंगवायची पद्धत आहे बघा, मध्येच असं लाल करतात काहीतरी. सेम झाडामध्ये मधला कुठला तरी तुला तुम्हाला पूर्णपणे पिवळा पडलेला दिसतो. झाड पूर्णपणे एखादा ओलांडा वाळलेला दिसतो आणि नंतरच्या काळामध्ये झाड तुमचं पूर्णपणे अशा पद्धतीने जातं. हे तुमचं खोडकिडीमुळे खराब झालेलं झाड आहे. घ्या पुढे. आता खरी मजा आहे तुम्हाला इथं सांगायची. बघा एखादं जीवनचक्र कसं असतं. हा नर जो आहे, नर आणि मादी झाडाला पूर्णपणे झाडाच्या खोडामध्ये गॅलरीज तयार करतात. हे दिसतंय का तुम्हाला आतमध्ये? हे आतमध्ये काय त्याच्या गॅलरी घर तयार केलंय. आणि ज्या वेळेस नर गॅलरी तयार करतो त्यावेळेस मादी तिच्या खिशामध्ये एक बारीक त्याला अवजार असतं, त्याच्यामध्ये ती मादी बुरशी घेऊन जाते. बुरशी घेऊन गेल्यानंतर ज्या ठिकाणी छिद्र पडलेत त्या छिद्रांच्या आतमध्ये जे गॅलरी आहे त्या गॅलरीमध्ये ती बुरशी नेऊन सोडते. मग ती बुरशी काय करते? त्या गॅलरीच्या आतमध्ये जो भुसा आहे तो भुसा कुजवायला सुरुवात करते. हे कशासाठी केलंय? भुसा कुजायला लागल्यानंतर जो पहिला फोटो दाखवला ते जे अंड आहे
ते अंड ते बुशाच्या जवळ घालतं. कोण? मादी. जेणेकरून त्या मादीच्या अंड्यातनं बाहेर पडणारे पहिली जी आळी असते ती नाजूक आळीला खायला काहीतरी मऊ पदार्थ शिऱ्यासारखा असला पाहिजे ना. त्यासाठी तिने काय केलं? बुरशी आणून सोडली, ते लाकूड कुजवलं, मग बाहेर पडणारी आळी जी ती त्या नाजूक ह्याच्यावरती खाते. स्ट्रॉंग झाल्यानंतर परत तिचं रूपांतर कशात होतं? भुंग्यामध्ये होतं आणि परत छिद्र पाडलं जातं. अशी ही पद्धत असते. आणि आजपर्यंत मित्रांनो आपण खोडकिडीला फक्त कीटकनाशक वापरत गेलो, बुरशीनाशक कधीही सोडलं नाही. त्यामुळं खोडकिडीचं मॅनेजमेंट करताना तुम्हाला त्याच्यामध्ये बुरशीनाशक घेऊन सुद्धा साधारणपणे लक्षात ठेवा, बाग धरत असताना जमिनीपासून 3 फूट अंतरावरती खोड आणि ओलांडे, थायमेथोक्झाम 30% FS प्लस आपलं सोफिया नावाचं औषध जे, ह्या दोघांचं 1-1 लिटर प्रमाण घेऊन खोडे ओलांडे पूर्णपणे धुवायचे आणि साधारणपणे 1,000 लिटर पाणी जे ते तुमच्या आळ्यात पण पडलं पाहिजे. अशा स्थितीमध्ये जर तुम्ही काम केलं, पेस्टिंग तुम्ही करतायच, पण पेस्टिंग करण्यापूर्वी तुम्ही खोडे ओलांडे जर व्यवस्थित बुरशीनाशक आणि कीटकनाशकांनी जर धुता का? असं करता का तुमच्याकडे? तर हा खूप चांगल्या पद्धतीचं नियंत्रण तुम्ही शॉर्ट होलच्या माध्यमातून मित्रांनो करू शकता. घ्या पुढे, या पुढे, या पुढे आणखी, या पुढे आणखी. लास्टचा एक मुद्दा तुम्हाला थोडक्यामध्ये सांगेल, तो म्हणजे लाल कोळीच्या बाबतीमध्ये. मित्रांनो, लाल कोळी जो आहे हा देखील अगदी सेम तुमच्या थ्रिप्स सारखाच घातक आहे. याला देखील आपण खूप सहज घेतो. कायम लक्षात ठेवा, ज्यावेळेस बागेवरती तेल्या येतो, वातावरण जेवढं कारणीभूत असतं तेवढे कीटक देखील कारणीभूत असतात. कारण तेल्याच्या फळावरून जर ते चांगल्या ठिकाणी जात असतील आणि तिथं फिडिंग ज्यावेळेस करतात त्यावेळेस ती तोंडातली बुरशी जीवाणू त्या चांगल्या प्रकारच्या फळावरती मित्रांनो सोडत असतात. अशा स्थितीमध्ये तुम्हाला कीटकांचं नियंत्रण रोगाच्या अवस्थेमध्ये देखील चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचं नियंत्रण जे हे अशा माध्यमातून मिळणार आहे. लाल कोळी नावाची कीड सेमच आहे. याची मादी नराशा मिळण्याशिवाय किती अंडी घालू शकते? पुढे घ्या, या पुढे आणखी. जाळीदार आवरण तयार करता, हे बघा अशा जाळ्या तुम्हाला दिसतात का? ह्या जाळ्या लाल कोळीमुळे होतात जर प्रमाण जास्त असेल. जाळ्या होत नाहीत, कधी कधी ते पूर्ण सुई टोचून तुमचं डाळिंबाचं फळ जे बॅक साईडला गेलं, डाळिंब दाखवलं, त्या डाळिंबाच्या फळावरती बघा किंवा पानावरती अशा पद्धतीचे वेगळी पानं आणि फळाच्या स्किनवरती एकसारखा कलर हे ठेवत नाही. कारण सोड खूप असल्यामुळे काय होतं, तिथं लाल कलर परत कधीही डेव्हलप होत नाही. तो तसा हिरवट लाल असा राहतो, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीची मार्केटेबल व्हॅल्यू जी आहे या लाल कोळीमुळे मित्रांनो मिळत नाही. घ्या पुढे. तर अशा स्थितीमध्ये घ्या खाली, लाल कोळी अंड्यापासून निघाल्यानंतर अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत सातत्यानं खात असतो आणि इतर किडींपेक्षा लाल कोळी हा खूप वेगळा आहे. आणि मित्रांनो, लाल कोळी हा वेगळा असल्यामुळेच लाल कोळीला आतापर्यंत आंतरप्रवाह हे औषध निघलं नाही. दुसरा विषय, लाल कोळीला मारण्यासाठी आज तागायत बाजारामध्ये अंड्यापासून ते प्रौढावस्था ह्या सगळ्या 5ही अवस्था मारणारं बाजारामध्ये औषध नाही. याच्यामुळे काय होतं की फवारणी केल्यानंतर जरी तुम्हाला लाल कोळी दिसणारा जरी मेला, पिवळा कोळी जरी मेला, तरी अंड तसंच राहतं आणि परत 3 ते 4 दिवसानंतर अंड उगवल्यानंतर परत लाल कोळी बाहेर पडतात. त्यामुळे मित्रांनो, आपल्याला औषध असं पाहिजे की ते जे लाल कोळीच्या सगळ्या अवस्था मारेल, मित्रकिडीला हानिकारक नाही, मधमाशीला हानिकारक नाही आणि तुमच्या डाळिंबाच्या झाडाला देखील कुठल्याही प्रकारचा अपाय करणार नाही. असं एक बाजारातलं नवीन औषध आपल्या सेवेमध्ये आलंय. याचं नाव मित्रांनो कुनोची. हे कुनोची जे हे अंड्यापासून ते प्रौढावस्था अशा सगळ्या अवस्था पूर्णपणे मारतं. त्यामुळं लाल कोळीला तुम्हाला 3 आठवड्यापर्यंत लॉंग लास्टिंग नियंत्रण मिळतं आणि जास्त काळाचं नियंत्रण मिळाल्यामुळं सातत्याचे फवारे जे हे लाल कोळीसाठी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मित्रांनो तुम्हाला घ्यावे लागत नाहीत. आणि दुसरा मुद्दा, मित्रकीड आणि मानवी आरोग्याला सुरक्षित आहे. याचं एकरी प्रमाण आहे 100 मिली, फक्त 100 मिली प्रमाण आहे. हे तुम्हाला घ्यायचंय. हे कॉन्टॅक्ट प्रकारातलं औषध आहे, स्पर्शीय कीटकनाशक आहे, जेणेकरून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये मिळणार आहे. पहिल्यांदा तुम्हाला जे उत्पादन सांगितलं मी, हे सुरुवातीच्या काळामध्ये मरिला मॅनेजमेंटला सांगितलं. दुसरा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे, तो म्हणजे थ्रिप्सच्या बाबतीमध्ये ज्यासाठी शिनवा नावाचं उत्पादन मी तुम्हाला सांगितलं. आणि सगळ्यात महत्वाचं, जे तुमचा तेल्या नावाचा रोग येतो, या तेल्यासाठी इझुकी आणि सायपी ही दोन्ही सिस्टमिक आणि कॉन्टॅक्ट अशा प्रकारातली औषधं सांगितली. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला कुनोची नावाचं लाल कोळीचं उत्पादन सांगितलं. एक नवीन औषध आहेत, संबंध भारतभर ही आपल्याशिवाय कोणाकडे नाहीयेत. निसान कॉर्पोरेशन जपानची ही सगळी उत्पादनं आहेत, जेणेकरून त्याची क्वालिटी ही अतिशय वेगळ्या प्रकारची आहे. तुम्ही अनेक जण गेल्या अनेक वर्षापासून पारंपरिक डाळिंबाची शेती जर करत असाल तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ही नवीन उत्पादनं जर तुम्ही ऍड केली तर तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचे जास्त काळासाठी नियंत्रण मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला निश्चितपणे मिळणार आहे. तुम्हाला अनुभवाने सांगतो, मी बाजाराचा अभ्यास देखील या डाळिंबामध्ये टोमॅटोमध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये करतोय. निश्चितपणे डाळिंबाला येणाऱ्या काळामध्ये दिवस चांगले. फक्त प्रॅक्टिसेस चेंज करा, तुमच्या स्वभावामध्ये थोडासा बदल करा, तुमच्या मेहनतीला तंत्रज्ञानाची जोड द्या. निश्चितपणाने मित्रांनो येणारा काळ जो आहे
हा तुम्हाला सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा गेल्याशिवाय राहणार नाही. सगळेजण योग्य मार्गावरती आहेत. फक्त दिशा ओळखून आपल्या कामामधला अपेक्षित बदल जर आपण त्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवला तर तुमची स्वप्न पूर्ण करण्यापासून तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही. मित्रांनो, येणारा काळ जो आहे हा तुम्हा सगळ्यांना सुख समृद्धी आणि भरभराटीचं जाऊ. तुम्ही उराशी बाळगलेलं प्रत्येक स्वप्न या माध्यमातून पूर्ण हो. तुमच्या प्रत्येकाच्या पंखांना चांगल्या पद्धतीनं बळ मिळू. एवढंच मी जेजुरीचं असल्यामुळं माझ्या खंडेराया चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू. कुणाचे काय प्रश्न असतील तरी